आज तुम्ही जे ऐकणार आहात ते तुम्ही पूर्वी कदाचित कधीच ऐकलं नसेल. राजा दशरथांचे पुत्र श्रीराम नव्हते. सत्य काय आहे? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की श्रीराम राजा दशरथांचे पुत्र नव्हते. मग श्रीराम कोणाचे पुत्र होते? मित्रांनो, हे ऐकून तुम्ही सुद्धा खूपच हैराण झाले असाल आणि खूपच भ्रमात देखील पडले असाल. तुम्ही विचार करत असाल, ही तर अगदी खोटी गोष्ट आहे. ही गोष्ट कोणी मानूच शकत नाही की श्रीराम दशरथांचे पुत्र नसू शकतात. मग हे कसे शक्य आहे की श्रीराम दशरथांचे पुत्र नाहीत? तर मित्रांनो, तुम्ही जे विचार करत आहात तेही अगदी बरोबर आहे. पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे सांगायला जात आहे की श्रीराम दशरथांचे पुत्र नव्हते, हेही अगदी बरोबर आहे. मित्रांनो, समाजाच्या नजरेत आणि या जगाच्या नजरेमध्ये श्रीराम दशरथांचे पुत्र होते. पण श्रीराम दशरथांचे पुत्र नाहीत. तर यामागे काय रहस्य लपलं आहे? चला मित्रांनो, तुम्हाला पूर्ण सत्य सांगूया या व्हिडिओमध्ये. श्रीराम दशरथांचे पुत्र कसे नव्हते? जरी सगळे लोक श्रीरामांना दशरथांचा पुत्र म्हणतात आणि लोक मानतातही, पण ते दशरथांचे पुत्र मग कसे नव्हते? तर ही गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला नीट लक्ष देऊन आणि खोल विचार करून ऐकावं लागेल. तर चला, तुम्हाला सांगते की श्रीराम कोणाचे पुत्र होते. फक्त तुमच्याकडे विनंती आहे की तुम्ही आमच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. तेव्हाच तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल की श्रीराम कोणाचे पुत्र होते. एकदा अयोध्या नरेश दशरथ देवासूर संग्रामामध्ये देवतांना मदत करण्यासाठी स्वर्गात गेले होते. त्यावेळी देव आणि राक्षसांमध्ये भांडण चालू होते, युद्ध सुरू होते. तर देवतांना विजय मिळवून देण्यासाठी अयोध्या नरेश दशरथ जे होते ते स्वर्गात पोचले आणि देवतांच्या बाजूने त्यांनी असुरांशी युद्ध केले. देवतांचा विजय मिळाला. तेव्हा देवता विजय मिळवताच देवतांनी सांगितले की हे अयोध्या नरेश, आता तुम्ही तुमच्या राज्यात जाऊ शकता. तुम्ही पृथ्वीवरती परत जाऊ शकता. देवतांकडून आज्ञा घेऊन महाराज दशरथ जे होते ते त्यांच्या अयोध्येमध्ये येत होते. तेव्हा वाटेत त्यांनी एक काळा पुरुष पाहिला, जो अंतरिक्षात दशरथाकडे पाठ करून उभा होता. त्या काळ्या पुरुषाला पाहून दशरथ तिथेच थांबले आणि विचारू लागले, तू कोण आहेस जो आमच्याकडे पाठ करून उभा आहेस? तुझा चेहरा आमच्याकडे का दाखवत नाहीस? तुला हे माहीत नाही का की मी देवतांना विजय मिळवून देऊन येत आहे? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. माझ्याबद्दल तुला माहीत नाही का? मित्रांनो, दशरथांनी जेव्हा त्या काळ्या पुरुषाला हे विचारले तेव्हा त्या काळ्या पुरुषाने उत्तर दिले, हे दशरथ, तुम्ही आमच्याबद्दल विचारू नका की मी कोण आहे. तुम्ही तुमच्या मार्गाने जा आणि तुमच्या राज्यात जा. आमच्याबद्दल जाणून घेणं तुमच्यासाठी योग्य नाही. मी जसा उभा आहे तसाच मला उभा राहू द्या. माझ्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा करू नका. तेव्हा राजा दशरथ म्हणाले, का? तुझ्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा का करू नये? आणि तू आमच्याकडे पाहत का नाहीस? आमच्याकडे पाहिल्याने तुला काय अडचण आहे की तू आमच्याकडे पाठ करून उभा आहेस आणि म्हणत आहेस की आमच्याबद्दल विचारू नका? आता तर मी तुझ्याबद्दल जाणून घेऊनच जाईल. मी विचारूनच जाईन की तू कोण आहेस. तुझ्याबद्दल जाणून घेणं आता माझ्यासाठी खूप आवश्यक झालं आहे आणि मी तुझा चेहराही पाहीन. तेव्हा त्या काळ्या पुरुषाने पुन्हा सांगितलं, हे अयोध्या नरेश, माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मी तुझ्यावरती माझी दृष्टी टाकू इच्छित नाही. कारण तुम्ही एक धर्मात्मा राजा आहात. म्हणून तुम्ही तुमच्या मार्गाने जा आणि आम्हाला आमच्या जागी उभं राहू द्या. राजा दशरथ म्हणाले, पुन्हा तीच गोष्ट, आमच्यावरती दृष्टी का टाकू इच्छित नाही? ते सांग की तू कोण आहेस आणि आमच्यावरती दृष्टी का टाकू इच्छित नाहीस? आमच्यात असा काय दोष आहे की तू आमच्यावरती दृष्टी टाकू इच्छित नाहीस आणि तुझी ओळख सांगू इच्छित नाहीस? तेव्हा तो काळा पुरुष म्हणाला, हे दशरथ, असं दिसतं की तुम्ही आमच्याबद्दल विचारल्याशिवाय इथून जाणार नाही. तुम्ही हट्ट करत आहात आणि हट्ट करत आहात तर ऐका, मी शनिदेव आहे आणि म्हणूनच मी तुमच्यावरती दृष्टी टाकू इच्छित नाही.
कारण तुम्ही धर्मात्मा राजा आहात. तुम्ही देवतांच्या बाजूने लढला आहात. त्यांना विजय मिळवून देऊन येत आहात. परोपकारी राजा आहात. म्हणून मी तुमच्यावरती दृष्टी टाकू इच्छित नाही. जर मी तुमच्यावरती माझी दृष्टी टाकली तर तुमचं काहीही नुकसान होऊ शकतं. तुम्ही आमच्या दृष्टीला सहन करू शकणार नाही. तुमचे प्राणही जाऊ शकतात आणि तुम्ही मरण पावू शकता आणि तुमच्यासाठी मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून तुम्ही मला तुमच्यावर दृष्टी टाकण्यासाठी हट्ट करू नका. इथून निघून जा. दशरथांनी जेव्हा ऐकलं की ते शनिदेव आहेत तेव्हा दशरथ म्हणाले, हे शनिदेव, आता तुम्हाला तुमचा चेहरा मला दाखवावाच लागेल आणि मला तुम्हाला पाहायलाच लागेल. आणि जोपर्यंत मी तुमचा चेहरा पाहत नाही आणि तुम्ही माझ्यावरती दृष्टी टाकत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. म्हणून आमच्याकडे पाठ फिरवलेली काढून तुमचा चेहरा दाखवा. शनिदेव म्हणाले, हे दशरथ, तुम्ही वारंवार हट्ट का करत आहात? तुम्ही इथून निघून जा. जर मी तुमच्यावरती दृष्टी टाकली तर तुमचं काहीही अनिष्ट होऊ शकतं. तुमचे प्राणही जाऊ शकतात. राजा दशरथ म्हणाले, हे शनिदेव, तुम्ही एवढे का घाबरत आहात? तुम्ही आमच्यावरती दृष्टी टाकण्यापासून का मागे हटत आहात? तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. जे काही होईल ते मी सगळं सहन करेन. तुम्ही फक्त दृष्टी टाका. राजा दशरथ थोडे आपल्या अहंकारात येऊन हे बोलले आणि म्हणतात ना की मनुष्य जर मोठ्यात मोठं काम करतो, युद्ध जिंकतो, मोठ्या अडचणी सोडवतो, तर त्याच्यात थोडासा अहंकार येतो. तसाच थोडासा अहंकार राजा दशरथांमध्ये आला होता आणि त्यांनी शनिदेवांना सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, सगळी जबाबदारी माझी आहे, पण तुम्ही आमच्यावरती दृष्टी टाका. वारंवार शनिदेवांनी नकार दिल्यानंतरही दशरथ मात्र मानले नाहीत आणि जेव्हा हट्ट वाढला तेव्हा शनिदेवांनी जसेच त्यांच्यावरती दृष्टी टाकली तेव्हा दशरथ जे रथावरती बसले होते ते लगेच बेशुद्ध झाले, अचेतन झाले आणि रथातून खाली पडले. आता राजा दशरथ अंतरिक्षामधनं खाली पडत होते आणि तिकडे गिधाडराज जटायू भ्रमण करत होते. त्यांनी पाहिलं की राजा दशरथ खाली पडत आहेत. तेव्हा त्यांनी त्यांना आपल्या पंजात पकडलं आणि हळूहळू जमिनीवरती उतरवलं. त्यावेळी राजा दशरथ बेशुद्ध होते. जटायूंनी त्यांना ओळखलं. थोड्या वेळाने दशरथ शुद्धीवरती आले. तेव्हा त्यांनी जटायूंना पाहिलं आणि म्हणाले, हे जटायू, मी तुमच्यावरती खूप प्रसन्न आहे. तुम्ही माझे प्राण वाचवलेत, म्हणून तुम्ही माझ्याकडून काहीही मागा. जे मागाल ते मी देईन, कारण तुम्ही माझे प्राणरक्षक आहात. मित्रांनो, राजा दशरथांनी असं म्हटल्यावरती जटायू म्हणाले, हे अयोध्या नरेश, जर तुम्ही प्रसन्न होऊन देत असाल तर मी मागू शकतो. राजा दशरथ म्हणाले, नक्की मागा, मी तुमच्यावरती खूप प्रसन्न आहे. तेव्हा जटायू म्हणाले, मला तुमच्याकडून काहीही नको, ना राज्य ना धन, फक्त एक गोष्ट द्या, तुमचा जो मोठा पुत्र असेल तो मला द्या. राजा दशरथ म्हणाले, माझ्याकडे अजून पुत्र नाही, पण भविष्यात झाला तर मोठा पुत्र मी तुम्हाला देईन आणि तो तुमचा असेल. नंतर काळानंतर रामांचा जन्म झाला. तेव्हा दशरथांनी जटायूंना बोलावलं आणि म्हणाले, हा तुमचा पुत्र मी वचनाप्रमाणे देत आहे. तेव्हा जटायू म्हणाले, मी आत्ता घेणार नाही, योग्य वेळी घेईन. आणि ते तेथून निघून गेले आणि श्रीराम दशरथांकडेच मोठे झाले. तर अशा प्रकारे श्रीराम जटायूंचे पुत्र होते. दशरथांकडे ठेवलेली अमानत होते. आता मित्रांनो, तुम्हाला इथे शंका येत असेल की असं कसं शक्य आहे? तर चला आता याचे काही पुरावे पाहूया. मित्रांनो, पुरावे अनेक आहेत, पण आम्ही तुम्हाला जास्त न देता 1-2 पुरावे सांगतो. जेव्हा विश्वामित्रांना कळलं की रामांचा अवतार झाला आहे तेव्हा विश्वामित्र दशरथांकडे आले आणि त्यांनी दशरथांना सांगितलं, हे अयोध्या नरेश, आम्हाला तुमचा मोठा पुत्र राम हवा आहे, कारण आम्हाला त्यांची खूप आवश्यकता आहे. तेव्हा जेव्हा विश्वामित्रांनी श्रीरामांना मागितलं तेव्हा दशरथ श्रीरामांना देण्यास तयार झाले नाहीत. त्यावेळी दशरथांचे फक्त रामच पुत्र नव्हते, तर त्यांचे आणखी 3 पुत्र होते.
पण तरीही जेव्हा विश्वामित्रांनी श्रीरामांनाच मागितलं तेव्हा दशरथांनी श्रीरामांना देण्यास नकार दिला. तेव्हा तुलसीदासजी म्हणतात की दशरथ म्हणाले होते की मी आयुष्याच्या उत्तरार्धात हे 4 पुत्र प्राप्त केले आहेत आणि हे 4ही मला प्राणाप्रमाणे प्रिय आहेत. पुढे चौपाईमध्ये तुलसीदासजी म्हणतात, सब सुत मोही प्राण की नाई, राम देत नाही बने गुसाई. म्हणजे सर्व पुत्र मला प्राणाप्रमाणे प्रिय आहेत, पण हे गुसाई राम मी तुम्हाला देऊ शकत नाही. मी राम कसा देऊ? तुम्ही दुसरं काहीही मागा, अयोध्येचं राज्य मागाल तरी देईन, पण श्रीराम देणं मला शक्य नाही. मित्रांनो, इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की दशरथ असं का म्हणाले की श्रीराम देणं मला शक्य नाही? कारण श्रीराम त्यांच्याकडे अमानत होते, जी त्यांच्याकडे सुरक्षित ठेवलेली होती, आणि म्हणूनच ते श्रीराम देऊ शकत नव्हते. जसं की जर तुमच्याकडे एखाद्याची मौल्यवान वस्तू अमानत म्हणून ठेवलेली असेल आणि दुसरा कोणी ती मागायला आला, तर तुम्ही त्याला सांगाल की ही वस्तू माझी नाही, ही दुसऱ्याची आहे, मी ती देऊ शकत नाही. अगदी तसंच दशरथांनी विश्वामित्रांना सांगितलं. आता मित्रांनो, दुसऱ्या प्रकारे समजून घेऊया की राम जटायूंचे पुत्र कसे होते. जेव्हा श्रीरामांना वनवास झाला आणि श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणासह वनात गेले, तेव्हा भरत आणि शत्रुघ्न अयोध्येतच राहिले. श्रीरामांच्या वनवासानंतर काही काळानं दशरथांचा मृत्यू झाला. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार हा मोठ्या पुत्राला किंवा सर्वात लहान पुत्राला असतो. आता श्रीराम मोठे होते, पण ते वनात होते, त्यामुळे अंत्यसंस्कार शत्रुघ्नने करायला हवे, कारण तो सर्वात लहान होता. पण तसे झाले नाही. दशरथांचा अंत्यसंस्कार भरताने केला, जो ना मोठा होता ना लहान. मग त्यानेच का केला? कारण या कथेनुसार भरतच खरा मोठा पुत्र होता. आणि दुसरीकडे जेव्हा जटायूचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा अंत्यसंस्कार श्रीरामांनी केला. जरी जटायूच्या स्वतःच्या अनेक संतती होत्या, तरीही श्रीरामांनीच त्यांचा अंत्यसंस्कार केला, कारण श्रीराम जटायूंचे मोठे पुत्र मानले गेले होते. म्हणून मित्रांनो, या सर्व गोष्टींवरनं असा निष्कर्ष काढला जातो की श्रीराम जटायूंचे पुत्र होते आणि दशरथांकडे ठेवलेली अमानत होते. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि समजली असेल. जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम जरूर लिहा. धन्यवाद.